नवी मुंबई येथे 18 वर्षापासून व्यसनमुक्ती अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का. म्हणजे जेव्हा अख्खी दुनिया 31 डिसेंबरला दारूच्या नशेत धुंद असते, त्या दिवशी हा व्यसनमुक्ती अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो. गेले 18 वर्ष. 31 मे 2026 रोजी जागतिक व्यसनमुक्ती तंबाखू विरोधी सप्ताहामध्ये सांगपाडा विभाग रिक्षा टॅक्सी चालक यांना प्रबोधनकार म्हणजे आपले जे आहेत आपला माणूस यांनी व्यसनापासून दूर होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी सांगपाडा विभाग प्रमुख श्री उत्तम पाटील, श्री कासेकर व बदाई रिक्षा, शिवशंकर रिक्षा स्टँड सदस्य उपस्थित होते. यांचं स्वतःचा अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल आहे. शिव वाहतूक सेना नवी मुंबई यांचे ते संचालक आहेत. नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था यांचे यांना सहकार्य लाभते. आणि विशेष म्हणजे दर गुरुवारी सरांचं RTO नेरळी RTO मध्ये व्यसनमुक्ती विरोधी म्हणजे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान असतं किंवा भाषण असतं. चालकांना विशेषतः जे जड वाहनाचे चालक आहेत, ट्रक वगैरे, त्यांच्यासाठी ते दर गुरुवारी तिथे एक सेमिनार घेतात. तर असं धडाडीचे काम करणारे आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः संतांची शिकवण रुजवणारे हरिभक्त पारायण सन्माननीय श्री दिलीपराव किसनराव आमले आपला माणूस यांना सामाजिक कार्य व्यसनमुक्ती या क्षेत्रातील उल्लेखनीय सातत्यपूर्ण कार्याबद्दल नवरंग सन्मान 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुरस्काराचं स्वरूप सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र.